तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या एपिसोडला. तर आता आपण पाहतोय की अर्णव राकेशला सांगतो, आता हरण्याची सवय करून घे. नाही, कारण काय आहे ना, आम्ही दोघे आहोत आणि तू एकटा, त्यामुळे आता तू आमचं काहीही बिघडवू शकत नाही. आता कायम तू हरत जाणार आणि आम्ही असेच तुझ्यासमोर दोघे जिंकत जाणार, असं म्हणत तो ईश्वरीचा हात पकडतो आणि ते दोघं नवरा बायको आता तिकडनं निघून जातात. आता राकेशला खरं तर या गोष्टीमुळे खूपच जास्त राग आलेला असतो, पण राकेश काहीही करू शकत नसतो. तर दुसरीकडे आजी ह्या खोलीमध्ये बसलेल्या असतात आणि खोलीत बसलेल्या असताना त्यांना गुरुजींचे शब्द आठवत असतात. ही मुलगी ह्या घरासाठी अगदी योग्य सून आहे. ईश्वरी ह्या घरात अगदी लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे, त्यामुळे तुमच्या मनात तिच्या बाबतीत जी काही शंका आहे, अगदी जी काही, ते तुम्ही विसरून जा, कारण ईश्वरी इतकी उत्तम मुलगी ह्या घरात येणार नाही. तर आता इतक्यात अंजली तिकडे येते. अंजली आता आजीला म्हणते, आजी बघितलंस ना तू, आता गुरुजींनी तर तुझं मत बदललं ना. त्याबरोबर आजी म्हणत असते, मला तेच तर कळत नाही आहे, त्याचाच तर मी विचार करते ना. त्यावर आता अंजली म्हणते, म्हणजे? त्यावर आजी सांगायला लागते की म्हणजे बघ ना, गुरुजी म्हणाले की ईश्वरी आपल्या घरासाठी योग्य, म्हणजे त्यांच्या तोंडून देवच बोलतो असं म्हटलं जातं. त्यांनी ईश्वरीचं भाकीत हे असं केलं आणि एक दुसऱ्या बाजूला ईश्वरीची आणि अर्णवची पत्रिका जुळतच नाही. मग त्याचं काय करायचं? ते तर सत्य आहेच की. मग मला या सगळ्यामध्ये ना गडबड व्हायला झाली आहे. मला नेमकं कळत नाही आहे की मी विश्वास कशावर ठेवू. त्याबरोबर अंजली ही आजीला म्हणते, हे बघ आजी, तू ना फार विचार करतेस, त्यामुळे तुला गोष्टी क्लिअर होत नाही आहेत. पण आता बघ ना, आता हळूहळू का होईना, पण तुझे सगळे गैरसमज होत आहेत की नाही दूर झालं तर मग. त्यावर आजी म्हणते, हो गं, पण त्याबरोबर आता त्या ठिकाणी वल्लरी चोरून त्या दोघींचं बोलणं ऐकत असते. वल्लरी विचार करते की नाही नाही नाही, काहीही झालं तरी ह्या ओल्ड लेडीचं त्या ईश्वरीच्या बाबतीतलं मत बदलता कामा नये. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतोय की ईश्वरी ही खोलीतून कपडे काढत असते, तर अर्णव हा कसला तरी एक गुंता घेऊन येतो आणि तो सोडवायला बसतो. तर इकडे ईश्वरी विचार करते की सरांना काय वाटतं, आज जे घडलं त्याबद्दल जरा विचारायलाच पाहिजे, विचारून घेते. त्याबरोबर अर्णव इकडे गुंता सोडवण्यात व्यस्त असतो. ईश्वरी म्हणते, अर्णव सर. त्यावर अर्णव म्हणतो, हा मिस इंदौर, बोल ना. त्यावर ईश्वरी म्हणते, सर आज घरी गुरुजी आले, ते जे काही म्हणाले त्यावर तुम्हाला काय वाटलं? त्यावर अर्णव म्हणतो, म्हणजे त्यात काय काय नाही. त्यावर ईश्वरी म्हणते, आज तुम्ही एवढी माझी बाजू घेतलीत त्यासाठी खरंच थँक्स. त्यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर, अगं असं काय करतेस? मी तुझी बाजू घेतली त्यासाठी तुला मला थँक्स म्हणण्याची काहीच गरज नाही आहे. आफ्टर ऑल वी आर अ गुड फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड्स. मग त्यावर ईश्वरी म्हणते, अहो पण तरी. त्याबरोबर आता तिच्या मनात येतं की हा अर्णव पण ना, याला काही म्हणून फरक पडत नाही, अजूनही याच्या मनात फ्रेंड्सच आहोत का, जाऊ दे. आता ना यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव मला करून द्यावी लागणार आहे. त्याबरोबर आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, बाय द वे मिस इंदौर, तू एक गोष्ट विसरतेस. त्यावर ईशू म्हणते, मी काय विसरते? त्यावर अर्णव म्हणतो, गुरुजी असंही म्हणाले की तू या घरची आयडियल सून आहेस म्हणून. पण हे कसं शक्य? नाही म्हणजे आपल्यामध्ये नवरा बायकोमध्ये म्हणून काय रिलेशन आहे हे आपल्याला दोघांना माहिती आहे व्यवस्थित, मग तरीही गुरुजी तुला आयडियल सून कसं म्हणाले गं? त्यावर ईश्वरी म्हणते, तुम्हाला ना सर काही कळतच नाही, तुम्ही ना उगाचच्या उगाच प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा गुंता वाढवून ठेवता. त्यावर अर्णव म्हणतो, मला नाही कळालं म्हणूनच तर मी तुला विचारतोय, तुला कळालं मग तू सांग. त्यावर ईशू म्हणते, गुरुजी असं म्हणाले की मी उत्तम सून आहे, पण मी ह्या घरची सून आहे म्हणून लगेच आपण दोघंजणं बढिया कपल आहोत असं होत नाही. कळलं का तुम्हाला? गुरुजींना काय म्हणायचं होतं ते तुम्ही ना एक गोष्ट ध्यानात कायमची ठेवून घ्या. तुम्ही ना प्रत्येक वेळी ना गुंता वाढवून ठेवता, कॉम्प्लिकेटेड नसलेल्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड करता आणि मग नंतरनं आता हे कसं सोडवू म्हणून टेन्शन घेऊन बसता. पण तुम्हाला ना कधीच कुठलाच गुंता सोडवता येणार नाही आहे. कळलं ना? लक्षात ठेवायचे माझे शब्द. ईश्वरीचे शब्द नेहमी खरेच ठरतात. कळलं का? त्याबरोबर अर्णव म्हणतो, अगं पण. त्यावर ईशू म्हणते, हो बरोबरच आहे ना माझं. प्रत्येक वेळी पहिलं स्वतः चूक करायची काहीतरी आणि नंतरनं मग विचारत फिरायचं.
मिस इंदौर तुला काय वाटतं, मिस इंदौर तुला काय वाटतं. अर्णव सर याला काय अर्थ आहे. त्याबरोबर मग अर्णव म्हणतो अरे पण, आणि ईश्वरी तिकडनं निघून जाते. आता अर्णव विचारच करत राहतो की ही एवढं का बोलली मला, पण शेवटी तो काहीच उत्तर त्याला काही सापडत नाही. तर आता इथे राकेश हा खोलीत असतो आणि राकेशला आता अर्णवने बोललेले शब्द सततच आठवत चाललेले असतात. त्यामुळे आता राकेश हा विचार करत असतो की काहीतरी करायला तर हवंच, पण काय करायचं हे आता राकेशला सुचत नसतं. त्यामुळे राकेश हा फक्त विचार करत असतो. त्याला सतत ईश्वरी आणि अर्णवचे शब्द आठवत असतात. इतक्यात अंजली येते आणि त्याला मिठी मारते. अहो आज मी खूप म्हणजे खूपच खुश आहे असं आता ती म्हणते. त्यावर तो म्हणत असतो हे बघा, इथे माझं काय चाललं आहे काय नाही, आणि इथे माझी बावळट बायको खुश आहे. मग आता लगेचच राकेश हा अंजलीला विचारतो का गं काय झालं एवढं खुश व्हायला तुला. त्यावर अंजली सांगते अहो काय सांगू तुम्हाला, आज गुरुजींमुळे का होईना पण आजीचं ईश्वरीच्या बाबतीतलं मत फायनली बदललं, म्हणून मला खूप बरं वाटतंय. त्यावर लगेचच राकेश म्हणतो काय मत बदललं म्हणजे. त्याबरोबर आता अंजली सांगते अहो म्हणजे आजीला पटलं ईश्वरी ह्या घरासाठी योग्य आहे म्हणून. त्यावर लगेचच राकेश म्हणतो अच्छा अंजली मला तुला एक बोलायचं होतं. त्यावर अंजली म्हणते अहो हो बोला ना. त्यावर मग राकेश म्हणू लागतो अंजली म्हणजे आज जेव्हा पादुका चोरी झाल्या तेव्हा ज्या पद्धतीने अर्णवने मला विचारलं ना, त्या पद्धतीने मला असं वाटलं की त्याचा असा रोख आहे की त्या पादुका मी चोरल्या आहेत म्हणून. पण अंजली मी असं काहीही केलेलं नाही आहे गं. त्यावर अंजली म्हणते अहो असं काय बोलताय तुम्ही, आणि चिंटूचा असा रोग कसा बरं असेल. नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. तो तुमच्याबद्दल असा विचारही नाही करू शकत, आणि तो म्हणाला ना की तुम्हाला वकिली दृष्टीने काय वाटतं हे त्याला फक्त जाणून घ्यायचं होतं, ते इतकंच त्याच्या मनात होतं. अहो तुमच्याबद्दल तो कधी असा विचार तरी करू शकतो का, किती मानतो तो तुम्हाला. तुम्ही ना उगाचच्या उगाच काहीतरी विचार करताय. त्याबरोबर राकेश म्हणतो अगं अंजली पण. त्यावर अंजली म्हणते नाही हो, खरंच त्याच्या मनात ना असं काहीही नाही आहे आणि तुमच्याबद्दल तो असा विचार कधीच नाही करू शकत. त्यावर राकेश म्हणतो बरं बरं ठीक आहे, तू म्हणतेस ना तसंच असेल, उगाचच्या उगाच कधीतरी वाटतं आपल्याला काहीतरी तसं झालं असेल. आणि तसंही मी आता ह्या घरात एक आश्रित आहे, त्यामुळे माझ्याबद्दल कोणीतरी असा विचार करणं स्वाभाविक आहेच, काही हरकत नाही. त्यावर अंजली म्हणते अहो असं अजिबात म्हणायचं नाही आहे, हे घर पण तुमचंच आहे ना, आणि तुम्हीसुद्धा ह्या घराला मानता ना तुमचं. मग त्यावर राकेश आता मनातल्या मनात म्हणत असतो चला माझ्या बावळट बायकोमध्ये आणि तिच्या त्या गोड भावामध्ये थिणगी टाकायचं काम तर मी सुरू केलेलं आहे. आता कसा यांच्यात वनवा पेटवतो ते हेच बघत बसतील. तर इकडे ईश्वरी ठरवते की आता ना अर्णव सरांना त्यांच्या प्रेमाची जाणीव मला करूनच द्यायची. आज एक काम करते, आजींना चहा देते आणि मग त्यानंतर अर्णव सरांकडे जाते आणि आज त्यांच्याशी स्पष्ट बोलतेच. तर इकडे वल्लरी मामी तिकडे येते आणि वल्लरी विचारते काय गं काय करतेस. ईश्वरी म्हणते चहा बनवते मामी आजींसाठी, तुम्हाला हवाय का. त्यावर मामी म्हणते नाही नको, अंजली तुला बोलवायला आली होती एवढंच सांगायला मी आली. ईश्वरी अनिताला चहाकडे बघायला सांगते आणि स्वतः तिकडनं जाते. इतक्यात वल्लरी तिकडे येते आणि अनिताला सांगते अनिता माझ्या खोलीत जे कपडे आहेत ते मशीनला लाव जा पटकन. त्याबरोबर अनिता कपडे मशीनला लावायला तिकडनं जाते. त्याबरोबर लगेचच आता वल्लरी ही विचार करते आमच्या ओल्ड लेडीच्या मनामध्ये घर करतेस ना सतत तिच्या आजूबाजूला राहून, पण काहीही झालं तरी तिच्या मनात तुझ्याबद्दल फक्त राग आणि वनवाद सध्या असला पाहिजे, जो की माझ्या फायद्याचं. ओल्ड लेडीला सुंठाची एलर्जी आहे. आयडिया. मग आता वल्लरी काय करते, वल्लरी तिकडनं सुंठ पावडर घेते आणि ती आजीच्या चहामध्ये ॲड करते आणि म्हणत असते की आता येईल मोठी मज्जा. ओल्ड लेडीच्या मनात ईश्वरीबद्दल जी काही चांगली भावना तयार होतीये ती तिथेच ठेचली जाईल. ईश्वरी काहीही झालं तरी जोवर माझ्या बॉक्सची व्यवस्था होत नाही, जोवर माझा बॉक्स मला परत सापडत नाही, तोवर ओल्ड लेडीच्या मनात मला तुझ्याबद्दल काहीही करून चांगलं येऊ द्यायचं नाही आहे. त्यानंतर आता ईश्वरी आजीला घेऊन हॉलमध्ये येते. त्यावर वल्लरी ओरडायला लागते की कशाला आणलं तू आईनं हॉलमध्ये, तुला कळत नाही का त्यांना रूममध्येच चहा द्यायचा होता. त्यावर मग आता आजी म्हणतात वल्लरी अगं जरा शांत हो की, मीच म्हटलं की मला खोलीत राहून राहून जरा कंटाळा आला आहे तर मला हॉलमध्ये घेऊन ये. त्यावर मग वल्लरी म्हणते अच्छा असं आहे होय आई, बरं बरं बसा तुम्ही हॉलमध्ये निवांत. बरं मग आता तुम्हाला बरं वाटतंय ना गोळ्या घेऊन. त्यावर वल्लरी म्हणते हो. आजी म्हणते हो
मग ईश्वरी आजीसाठी चहा घेऊन येते. आता ईश्वरी चहा आणून आजीला देते. आजी चहा पीत असतात. तर ईश्वरी अंजलीला विचारते, अंजलीताई आज नाश्त्याला काय बनवायचं आहे? तुम्ही सांगा, तुम्हाला काय खावं वाटतंय? त्यावर मग ती म्हणते, काहीतरी गोडाचं बनव गं ईश्वरी. ईश्वरी म्हणते, काय बनवू? मस्त साजूक तुपातला शिरा बनवू की मस्त तुपात भिजलेला मूग दाल का हलवा करू? त्याबरोबर आता लगेचच अंजली म्हणते, मूग दाल का हलवा. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, ठरलं, आज नाश्त्याला मूग डाळ का हलवा. बस. त्याबरोबर आता लगेचच इकडे अंजली म्हणते, ठरलं. आता इतक्यात अचानक आजीला धाप लागते. आजीला धाप लागल्याबरोबर वल्लरी विचारते, काय हो आई, काय होतंय तुम्हाला? त्याबरोबर आता इकडे लगेचच ईश्वरीसुद्धा म्हणते, आजी काय होतंय? त्याबरोबर आता लगेचच वल्लरी अर्णवला आणि आकाशला हाका मारते. अर्णव, आकाश, अरे बघा लवकर खाली या, आजीला बघा काय होतंय. अर्णव, आकाश. तर अंजली म्हणत असते, आजी काय होतंय? त्यावर इकडे वल्लरी पुन्हा हाका मारते, अर्णव, आकाश लवकर या. आता अर्णव आकाश अशा वल्लरी सतत हाका मारत असते. तर इकडे आजीला जास्त त्रास होत असतो. आजी छाती पकडून बसलेली असते. त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी अर्णव येतो आणि अर्णव आता धावत येतो आणि आजीजवळ बसतो आणि आजीच्या पायांजवळ बसून तो आता आजीला विचारू लागतो, की आजी काय गं, काय होतंय तुला? आजी काही होतंय का? सांग ना, काय झालं? त्याबरोबर ईश्वरी पटकन जाऊन पाणी घेऊन येते धावत. मग अर्णव हा लगेच आजीला पाणी देतो आणि मग तो विचारतो, की आजी काय झालं? काय होतंय का तुला? त्यावर मग आजी काही बोलणार इतक्यात अंजलीच सांगते, की अरे काय माहिती, म्हणजे एक घोट चहा प्यायली आणि अचानक तिला असा त्रास झाला. काय झालं काय नाही काही कळलंच नाही मला पण. त्याबरोबर अर्णव म्हणतो, एक घोट चहाने असं झालं? आजी मोठा श्वास घे. मग आजी मोठा श्वास घेते. त्याबरोबर मग आता वल्लरी म्हणते, चहा पिऊन हे असं कसं काय होईल? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे अंजली म्हणते, हो ना, खरंच मलासुद्धा काही कळतच नाही आहे. त्याबरोबर आता इकडे अर्णव आजीला विचारतो, आजी काय गं, काय झालं तुला असं अचानक? तुला एवढा त्रास कधी होत नाही, मग आता असा अचानक कसा झाला? त्यावर आजी ही जरा श्वास वगैरे घेते आणि मग सांगायला लागते, की अरे चहात बहुधा सुंठ घातली होती, सुंठामुळे मला त्रास झाला. त्यावर अर्णव म्हणतो, अगं पण तुला सुंठाची एलर्जी आहे ना, मग सुंठ कोणी घातला चहामध्ये, कशाला घातला? त्याबरोबर आता लगेचच इकडे वल्लरी म्हणायला लागते, की ते आम्हाला काय विचारतोयस? तुझ्या त्या लाडक्या बायकोला विचार ना, तिनेच घातली होती, तीच सांगेल. काय गे, तू आईंच्या चहामध्ये सुंठ का घातलीस? तुला काय करायचं काय? तुला घरामध्ये शांतता बघवत नाही का? काय गरज होती तुला आगाऊपणा करायची, आईच्या चहामध्ये सुंठ घालण्याची? मूर्खपणा नुसता तुझा. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी घोळ तुला घालावाच लागतो का? त्याबरोबर अर्णव म्हणतो, मामी अगं जरा शांत हो. तर ईश्वरी म्हणत असते, नाही हो, अहो मामी मी कशाला? पण मामी ईश्वरीचं काही ऐकूनच घेत नसते. मग ईश्वरी म्हणते, मामी एकदा ऐकून तरी घ्या मी काय म्हणते. अहो गजराला गणेशजीची शपथ, मी कशाला करू हे सगळं? मी नाही घातली आईंच्या चहामध्ये सुंठ. त्यावर अर्णव म्हणतो, मामी तू शांत हो. त्यावर मामी म्हणते, म्हणजे अर्णव अजूनही तुला तुझ्या बायकोचीच बाजू घ्यायची आहे का? आईना एवढा त्रास होतोय तो तुला दिसतच नाही आहे का? मी आईंसाठी बोलते. त्याबरोबर आता अंजली म्हणते, मामी अगं थांब तरी, ते दोघं काय म्हणतायत ते एकदा ऐकून घे आणि मग तू बोल. अगं मामी, चुकून वेलची पावडर हिच्याऐवजी सुंठ पावडर चहामध्ये टाकला जाऊ शकतो ना, आणि ती मुद्दामून असं का करेल? आजीला आपल्या त्रास होईल असं ती का बरं वागेल? जरा विचारपूर्वक बोल की गं. त्याबरोबर आता आजीसुद्धा म्हणते, वल्लरी अगं ठीक आहे, आणि तसंही तिला कुठे माहिती आहे की मला सुंठेची ॲलर्जी आहे म्हणून? तिला माहीत असतं तर तिने जाणून बुजून असं कशाला केलं असतं? उगाच तू घरामध्ये तमाशे करू नकोस. घरची सून आहेस ना, मग घरामध्ये शांतता राखली जाईल याची जरा काळजी घेत जा, कळलं का? त्यावर वल्लरी म्हणते, अहो आई, मी तर तुम्हाला त्रास होत होता म्हणून बोलत होते, पण ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना मलाच बोलायचं आहे ना, बोला तुम्ही. एवढं बोलून वल्लरी आता तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आजी आता ईश्वरीला म्हणते, ईश्वरी तू एक काम करशील का? माझ्यासाठी दुसरा चहा आणशील का बनवून? ईश्वरी होकार देते आणि चहा बनवायला किचनमध्ये येते. आता जेव्हा ती चहा बनवायला किचनमध्ये येते तेव्हा तिला विचार पडतो, की कशी काय चहामध्ये सुंठ पावडर पडली असेल बरं? इतक्यात आता तिला तिथे वल्लरीचा फोन दिसतो. ईश्वरी तो फोन हातात घेते आणि म्हणते, मामींचा फोन. त्याबरोबर मग ईश्वरीला आठवतं की वल्लरी तिच्याकडे आली होती आणि तिने तिला सांगितलं होतं की
तुला अंजली बोलवते. आणि मग ईश्वरी तेव्हा अंजलीकडे गेली. त्याच वेळी वल्लरीने हा सगळा डाव साधला हे आता ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी विचार करते, म्हणजे हे सगळं मामींनी केलं आहे तर नाही, ठीक आहे, हे सगळं जर मामींनी केलं असलं ना तर आता मी काही मामींना सुखी सोडत नाही. आता मामींना कळेल की मी काय करू शकते ते. एकदा त्यांना आता दाखवावाच लागेल माझा इंदोरी हिसका. त्याच्याशिवाय त्या काही सरळ वागणार नाही आहेत. मामी, तुम्ही आज जे काही केलं आहे ना ते खरोखर खूप चुकीचं होतं. तुम्ही असं वागायला नकोच होतं, असा विचार ईश्वरीच्या मनात येत असतो. आणि आता मामींनी हे जे काही केलेलं असतं त्याची शिक्षासुद्धा ईश्वरीला मामींना द्यायची असते. मग मामी स्वतःचा फोन खोलीत शोधत असताना ईश्वरी तिकडे फोन घेऊन जाते आणि आता मामींना म्हणते, मामी मोबाईल शोधताय का? त्यावर मामी ईश्वरीला म्हणतात, काय गं, माझा मोबाईल तुझ्याकडे कसा काय आला? दे इकडे. आणि मामी आता ईश्वरीच्या हातातून मोबाईल खेचायला जातात. त्यावेळी ईश्वरी मोबाईल खेचते आणि म्हणते, जशी आजींच्या चहामध्ये सुंठ पावडर आपोआप चुकून पडली की नाही, तसाच तुमचा मोबाईलसुद्धा माझ्याकडे आपोआप आला. कळलं ना मामी? हे बघा तुम्ही. त्यावर वल्लरी म्हणत असते, माझ्यासमोर जास्त बोलायचं नाही या. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, हो. त्यावर वल्लरी म्हणते, नीट बोलायचं. तुला काय वाटतं आजींच्या चहामध्ये सुंठ पावडर मी घातली का? त्यावर ईश्वरी म्हणते, मी कुठे म्हटलं, तुम्हीच म्हणताय सगळं पुढे पुढे. त्यावर वल्लरी म्हणते, माझ्यासमोर जास्त शहाणपणा करायचा नाही या, गुपचूप माझा फोन दे. त्यावर ईश्वरी फोन मागे करते आणि म्हणते, पहिली माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, मगच फोन देणार. वल्लरी ईश्वरीसमोर टिचकी वाजवत म्हणते, माझ्यासमोर शहाणपणा करायचा नाही या, मी तुला घाबरत नाही. त्यावर ईश्वरीसुद्धा त्यांच्यासमोर टिचक्या मारत म्हणते, मी सुद्धा तुम्हाला घाबरत नाही या, लक्षात ठेवायचं. आणि लक्षात ठेवायचं, पुन्हा घरात जर कोणाला असा त्रास झाला ना तर गाठ माझ्याशी आहे तुमची. तुमचा राग माझ्यावरती आहे ना, मग तो माझ्याचवरती काढायचा. माझ्या घरात असा कोणालाच त्रास झालेला पुन्हा मला सहन होणार नाही. कळलं ना? तुम्हाला माहीत होतं ना आजींना सुंठे पावडरची एलर्जी आहे म्हणून, मग तरीही तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाऊन कसं काय वागला तो? त्यावर वल्लरी म्हणते, घरातले करत असतील तुझा उदो, पण तुझी लायकी काय आहे ना ते फक्त मलाच माहिती आहे आणि मला एकदम व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे माझ्यासमोर हा तुझा शहाणपणा करायचा नाही आहे, समजलं ना? त्याबरोबर ईश्वरी म्हणते, मामी मला धमकी द्यायची नाही आहे, मी घाबरत नाही तुम्हाला, लक्षात ठेवायचं. मी कोणालाच घाबरत नाही. आज माझ्या घरातल्यांना त्रास झाला आहे, पुन्हा जर झाला ना तर. त्यावर वल्लरी म्हणते, अच्छा म्हणजे तू काय मला धमकी देतेस का? त्यावर मग ईश्वरी म्हणते, नाही धमकी नाही, लक्षात ठेवा, इंदौर से है हम, एक ही बार बताते हैं और अगली टाइम सबक देते हैं. पुन्हा माझ्या घरात कोणालाच असा त्रास होता कामा नये. वल्लरी म्हणते, काय करशील गं? ईश्वरी म्हणते, मामी काय आहे ना, करायला तर मी आत्ता खूप काही करू शकते, पण सध्या मी काहीच नाही करणार आहे. कारण काय, मला घरातली शांतता भंग नाही करायची. घर शांत आहे आणि मला ते तसंच पाहिजे. त्यामुळे ह्यावेळी तुम्हाला सोडूनच देते. पण पुन्हा जर असं काही झालं ना तर याद राखायचा, माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल, कोणीच नाही. त्यावर वल्लरी म्हणते, तू. त्यावर ईश्वरी म्हणते, आवाज खाली. लक्षात ठेवायचं मामी, मी आत्ताच सांगितलं का नाही, मी तुम्हाला घाबरत नाही म्हणून, मग तरीही माझ्यावर आवाज चढवायचा नाही, लक्षात ठेवायचं. आणि पुन्हा ही अशी चूकसुद्धा करायची नाही. त्यावर मग वल्लरी आता गप्प बसते, कारण वल्लरीजवळ गप्प बसण्याशिवाय पर्याय नसतो. मग ती म्हणायला लागते, फक्त एकदा मला तिच्या आईचा तो फोटोज असलेला बॉक्स सापडू दे. एकदा का तो बॉक्स सापडला ना का मग हिला हिच्याच घरातले मस्त फरफटत घराबाहेर काढतील. मग मला कळेल की हिची काय अवकात आहे ती माझ्यासमोर. नाही, लवकरात लवकर काहीही करून ईश्वरीच्या आईचे ते फोटो असलेला बॉक्स मला शोधून काढावाच लागेल. त्याबरोबर इकडे आता अर्णव फोनवर बोलत असतो, काय किरण, तू येतेस? अगं येस, ऑफकोर्स तू नक्की ये. हो. त्यानंतर ईश्वरी आता अर्णवचं ते फोनवरचं बोलणं ऐकते आणि अंजलीकडे येते आणि अंजलीला ती विचारते, ताई किरण म्हणून कोणी मुलगी आहे का हो तुमच्या ओळखीची? त्यावर ती म्हणते, अगं हो, अर्णवची मैत्रीण किरण. तर आता किरण ही थेट अर्णवला ऑफिसलाच भेटायला आलेली असते. अर्णव किरणला छान मिठी वगैरे मारतो. तर आता इकडे इशू अर्णवला कॉल करत असते, पण अर्णवचा फोन लागत नसतो. मग
इशू आकाशच्या फोनवर कॉल करते आणि आकाशला सांगते, आकाश भाऊजी, अहो अर्णव सरांचा फोन लागत नाही आहे, जरा फोन द्याल का त्यांना? त्यावर आकाश सांगतो की अर्णव दादा आज ऑफिसलाच आलेला नाही आहे. त्यावर इशू म्हणते, काय ऑफिसलाच आलेला नाही आहे? त्याबरोबर इशूला आता टेन्शन येऊन जातं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर दुसऱ्या बाजूला आता राकेशने पैसे दिलेले नसतात आणि जुगार खेळायला बसलेला असतो. त्यामुळे आता तो दादा थेट राकेशच्या घरी पोहोचलेला असतो आणि या गोष्टीचा मेसेज आता त्याने राकेशला केलेला असतो. त्याबरोबर राकेश घाबरतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.